खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. तुम्ही लाख स्वतःला स्वामी भक्त म्हणाल, पण जोपर्यंत खऱ्या श्रद्धेने तुम्ही स्वामींच्या चरणी डोकं टेकवत नाही, तोपर्यंत स्वामी तुम्हाला त्यांच्या भक्ताची पदवी देत नाहीत. आता हे जेवढं ऐकायला साधे आणि सरळ वाटते, तितके मुळीच नाही. कारण खरी श्रद्धा जागी झाली ते कसे कळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरी श्रद्धा जागी झाली हे ठरवणारे फक्त स्वामीच आहेत. मग स्वामी कसे ठरवतात की तुमच्यात खरी श्रद्धा जागी झाली आहे? अगदी तसंच जसं कोणतीही पदवी मिळवण्यासाठी एखादी परीक्षा द्यावी लागते ना, तसंच. आणि नुसती परीक्षा द्यावी लागत नाही, तर ती पासही व्हावी लागते. याचा अर्थ स्वामींचा भक्त होण्यासाठी सुद्धा स्वामी एखादी परीक्षा घेत असतील. मग तुम्ही म्हणाल, आम्ही तर आधीच एका परीक्षेत आहोत. पैशाची अडचण सुरू असते, स्वास्थ्य नीट नसते, लग्न कार्य होत नाहीत, लग्न झाले तर मुलबाळ होत नाही, इत्यादी इत्यादी. नाही, ह्या स्वामींच्या परीक्षा नाहीत. हा आहे तुमचा संघर्ष. आणि स्वामींची परीक्षा ही संघर्षापेक्षा कितीतरी पटीने कठीण असते. अर्थात तुमच्या संघर्षाच्या काळात जर तुम्ही स्वामींचा धावा केला किंवा स्वामींकडे एखादा नवस केला, तर समजा की तुम्ही स्वामींच्या परीक्षेचा फॉर्मच भरला आहे. स्वामींच्या परीक्षेत 2 विषयांचे पेपर द्यावे लागतात. पहिला विषय हा खूप कठीण आहे आणि खूप वेळही द्यावा लागतो. म्हणूनच या विषयात 100रातले 90 लोक नापास होतात. नापास झाले की एकतर नास्तिक बनतात, नाहीतर फक्त जगायचं म्हणून जगत राहतात. आता तुम्ही म्हणाल, ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम तरी काय? कारण विना अभ्यासक्रम समजून घेता परीक्षा देणार तरी कशी? तर उत्तर आहे, तुमचा संघर्ष गुणिले 10. अर्थात तुमच्या संघर्षाच्या काळात तुम्हाला जितका त्रास झाला त्याहून 10 पटीने जास्त मोठी आणि कठीण ही परीक्षा असते. उदाहरणार्थ, जर संघर्षाच्या काळात तुम्हाला पैशांची अडचण असेल, तर परीक्षेच्या काळात पैसा येणे पूर्णपणे बंद होतो. संघर्षाच्या काळात जर तुम्हाला छोटे मोठे आजार होत असतील, घरातनं आजारपण, दवा निघत नसेल, तर परीक्षेच्या काळात तुम्ही मरणालाही टेकू शकता. आणि सर्वात कठीण गोष्ट ही आहे की हा परीक्षेचा काळ लवकर संपत नाही. हा काळ तुमचा अंत पाहत असतो. तुम्ही विचाराल, मग ह्या परीक्षेत पास होण्याचा मार्ग काय? तर एकच मार्ग आहे, स्वामींवर नितांत विश्वास ठेवणे, नामस्मरण करत राहणे आणि स्वामींची सेवा करत राहणे नित्य नियमाने. मलाच का हा त्रास, मी काय पाप केले असे म्हणून उदास नकारात्मक विचार करणे टाळावे. आणि स्वामींनी मला इतका त्रास दिला म्हणून मी स्वामींचं अस्तित्वच मान्य करणार नाही असं बोलून नास्तिक होणे तर बिलकुलच टाळावे. तर थोडक्यात काय, तर ह्या परीक्षेत पास होण्याचा मार्ग म्हणजे स्वामींवर नितांत विश्वास. एकदा का हा परीक्षेचा काळ संपला आणि तुमचा स्वामींचा विश्वास भक्कम झाला की तुम्ही ही परीक्षा पास झाला. आता तुमच्या सर्व अडचणीतून स्वामी तुम्हाला अलगद बाहेर काढतील, जसे की हा काळ कधी आलाच नाही. तुम्ही भारावून जाल आणि म्हणाल, इतकं सोपं होतं यातून बाहेर येणं. आणि मग तुमची खरी दुसरी परीक्षा सुरू होईल. दुसरी परीक्षा ही खूप सोपी आणि कमी काळाची असते. स्वामी तुम्हाला इतकं देतात की तुम्ही सावरू शकत नाही. उदाहरणार्थ, पहिल्या परीक्षेत जर तुम्हाला पैशांची अडचण आली असेल, तर दुसऱ्या परीक्षेत तुम्हाला इतका पैसा देतील की तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. पहिल्या परीक्षेत जर तुम्हाला आजाराने ग्रस्त केले असेल, तर दुसऱ्या परीक्षेत तुम्हाला ठणठणीत बरं करतील, तुमच्या मागचे सगळे दवाखाने बंद करतील. तुम्हाला वाटेल, यात कसली आली परीक्षा, हे तर आशीर्वाद दिल्यासारखेच आहे. पण तसे नाही. सर्व काही हिरावून घेतल्यावर तुम्ही जो स्वामींवर विश्वास ठेवला होता, तोच किंवा त्याहूनही अधिक विश्वास तुम्हाला ह्या परीक्षेच्या काळात स्वामींवर ठेवावा लागेल. कारण हा काळही स्वामी परत घेऊ शकतात.
या परीक्षेच्या काळात जर तुम्ही माज केला, स्वामींना विसरून मिळालेल्या सुखसमृद्धीत बुडून गेलात, तर तुम्ही ही परीक्षाही नापास झालात आणि मग तेच संघर्षाचे दिवस परत येणार. म्हणूनच की काय, 10 पैकी फक्त 1 किंवा 2 लोकच ही दुसरी परीक्षा पास होतात. आणि बरं का, जर तुम्ही त्या 1 किंवा 2 लोकांपैकी असाल तर अभिनंदन, तुमच्यात खरी श्रद्धा जागी झाली आहे. आणि खरी श्रद्धा जागी झालेल्या स्वामी भक्ताला आयुष्यात दुसरी कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. स्वामी त्याचं सर्व बघतात आणि अशा स्वामी भक्ताला मिळते ती फक्त स्वामींच्या सावलीतली शांती. श्री स्वामी समर्थ.